Dear friends, next important chapter is neural control and coordination. ज्याप्रमाणे आपलं कॉलेज आहे, अनेक विद्यार्थी, अनेक टीचर्स, आणि मग आपण कधी कॉलेजला जायचं, कोणत्या क्लासरूम मध्ये बसायचं, कोणते टीचर पहिला लेक्चर घेणार, सेकंड लेक्चर कोणाचं, ब्रेक कधी, सुटणार कधी, सुट्टी कधी, सर्वांचं रेग्युलेशन आणि नियंत्रण, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करण्यासाठी प्रिन्सिपल आहेत. त्याप्रमाणेच आपल्या बॉडीमध्ये अनेक ऑर्गन्स काम करत असतात. प्रत्येक ऑर्गनचं काम वेगळं आहे, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन असलं पाहिजे आणि असतं, आणि त्यांच्यावर कंट्रोल सुद्धा पाहिजे, आणि तो कंट्रोल आहे नर्वस सिस्टीमचा. न्यूरो एंडोक्राइन सिस्टीम आपल्या बॉडीच्या सर्व ऍक्टिव्हिटीज वरती नियंत्रण ठेवण्याचं, रेग्युलेशन करण्याचं काम करणार. ज्या ऍक्टिव्हिटी मध्ये पटकन रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे, अशा ऍक्टिव्हिटी मध्ये नर्वस सिस्टीम आपल्याला हाय स्पीड कोऑर्डिनेटर म्हणून मदत करणार. आपण रस्त्याच्या कडेने निघालोय आणि आपण समोर बघतोय, तर असं आपल्याकडे बघत उभा आहे. अशा वेळी आपण त्याला म्हणणार आहे का, माझं हार्मोन सिक्रेट होऊ दे, मग तासाभरानं मी इथून हळूहळू पळतो, असं होणार आहे का? इथं हार्मोनचा रोल इतका महत्वाचा आहे का? नाही. जी काही ऍक्टिव्हिटी करायची आहे ती पटकन करायची आहे, त्याच्यासाठी हाय स्पीड कोऑर्डिनेटर महत्वाचा आहे, आणि तो हाय स्पीड कोऑर्डिनेटर आहे नर्वस सिस्टीम. त्याचबरोबर जसं आपल्या बॉडीमध्ये वॉटर कमी आहे, तर लगेच हायपोथॅलॅमस कडून पोस्टेरियर पिट्युटरी मार्फत एडीएच सिक्रेट होतं, वॉटर रिअब्सॉर्ब केलं जातं नेफ्रॉन मधून, रिनल ट्युब्युल मधून. म्हणजे इथं शिस्तीत घडलेलं आहे, आणि जी गोष्ट शिस्तीत घडते जनरली हार्मोनच्या साह्याने कंट्रोल केली जाते. अर्थात हार्मोन मध्ये पण हाय स्पीडचे हार्मोन सुद्धा आहेत, पण एक आपण जनरल स्टेटमेंट करतोय, एक्सेप्शन आहेत. तर काही ऍक्टिव्हिटी वरती कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन नर्वस सिस्टीमचं, काहींमध्ये एंडोक्राइन सिस्टीम हार्मोनच्या साह्याने नियंत्रित करतात. म्हणजे एकूणच आपल्या बॉडीवरती नियंत्रण कुणाचं? न्यूरो एंडोक्राइन सिस्टीम. न्यूरो एंडोक्राइन सिस्टीम. नर्वस सिस्टीम काही ऍक्टिव्हिटी नियंत्रित करते, एंडोक्राइन सिस्टीम करते. तशा तर दोन्ही मिळूनच हे काम करत असतात. म्हणून आपल्या बॉडीवरती कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन कोणाचं आहे? न्यूरो एंडोक्राइन सिस्टीम. गरज पडेल तसं हाय स्पीड कोऑर्डिनेटर आणि स्लो स्पीड कोऑर्डिनेटर्स. नर्वस सिस्टीम हाय स्पीड कोऑर्डिनेटरचं काम करत असते. Neural system or nervous system. It is a system that control and coordinates the body activities, conduct and integrates the information and response to stimuli.
It includes brain, spinal cord and nerves. आणि नर्वस सिस्टीम मध्ये अतिशय महत्वाचे स्ट्रक्चर, स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर असतात न्यूरॉन. सो न्यूरॉन इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. न्यूरॉन मध्ये महत्वाचे पार्ट कोणकोणते? ऑलरेडी आपण स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल म्हणजे ॲनिमल टिश्यू मध्ये याचा स्टडी केलेला आहे. या न्यूरॉनचं सर्किट दिसतं आपल्याला. न्यूरॉन मध्ये सेल बॉडी किंवा सायटॉन आहे, शॉर्ट प्रोसेसेस डेंड्रॉन्स आहेत, लॉंग प्रोसेस एक्झॉन आहे. हा जो पार्ट आपल्याला दिसतो तो ग्रे कलरचा दिसतो म्हणून त्याला आपण म्हणतो सायटॉन. न्यूरॉन मध्ये महत्वाचा पार्ट आहे सायटॉन. सायटॉन ग्रे कलरचा दिसतो म्हणून ते ग्रे मॅटर बनतं. यामध्ये न्यूक्लियस, निसल्स ग्रॅन्युल्स जे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नि बनलेले असतात, निसल्स ग्रॅन्युल्स ज्यांचा प्रोटीन सिंथेसिस मध्ये महत्वाचा रोल. न्यूरॉन इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. There are about 100 billion neurons present in our body. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये 100 बिलियन न्यूरॉन्स असतात. It is structural and functional unit of nervous system. It has three main parts like cell body or cyton, short processes dendrons, long process axon. यामध्ये हा जो पार्ट आपल्याला दिसतो त्याला आपण म्हणतो सायटॉन किंवा सेल बॉडी. हा सायटॉन ग्रे कलरचा दिसतो म्हणून त्याला आपण ग्रे मॅटर असंही म्हणतो. कोणत्याही इम्पल्सचं ॲनालिसिस करण्याचं काम हा करत असतो पार्ट. ॲनालिसिस करणारं युनिट आहे सायटॉन. सायटॉन कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस अँड निसल्स ग्रॅन्युल्स. ग्रॅन्युलर बॉडीज आहेत, रायबोसोम असतात इथं. त्यामुळं प्रोटीन सिंथेसिसचं काम या निसल ग्रॅन्युलचं एक महत्वाचं फंक्शन समजा. तर न्यूक्लियस, निसल्स ग्रॅन्युल्स या सायटॉन मध्ये असतात. सायटॉनचं काम आहे ॲनालिसिस करणं. या सायटॉन पासून ज्या शॉर्ट प्रोसेसेस अराइज होतात त्याला आपण म्हणतो डेंड्रॉन्स. या डेंड्रॉन कडून, सेन्स ऑर्गन कडनं डेंड्रॉन मार्फत यांच्याकडं सायटॉन कडं सेन्सरी इम्पल्स म्हणजे काय वातावरणात बदल झालाय, दॅट इज अ चेंज इन एन्व्हायरमेंट, स्टिम्युलस. त्याच्यापासून स्टिम्युलस पासून सेन्सरी इम्पल्स बनवला, तो डेंड्रॉन मार्फत सायटॉन कडे आणला. कुठल्या प्रकारचा बदल वातावरणात झालाय त्याचं ॲनालिसिस करायचं काम कोण करतो तर सायटॉन करतो. आणि एक प्रॉपर आन्सर बनवतो. त्या आन्सरचं नाव आहे मोटार इम्पल्स. मोटार इम्पल्स. त्यानंतर
यापासून इथं अराइज होते एक लॉंग प्रोसेस, त्याला आपण म्हणतो एक्सॉन. या एक्सॉनचं जे मेम्ब्रेन आहे त्याला एक्सोलेमा असं म्हणतो. त्याचा जो सायटोप्लाझम आहे तो एक्झोप्लाझम असं आपण त्याला म्हणतो. याच्यावरती अशा प्रकारचं कव्हरिंग आहे, न्यूरिलेमा. इट इज मेड अप ऑफ शॉन सेल्स. ही शॉन सेल आहे, ही शॉन सेल आहे, ही शॉन सेल आहे. असं न्यूरिलेमाचं कव्हरिंग त्यावरती आहे. आणि इथं शॉन सेल्स, शॉन सेल्स, शॉन सेल्स, शॉन सेल. रेग्युलर इंटरवलला इथं इंटरप्ट केलेलं आहे. इंटरप्शन्स आहेत, इंटरप्शन्स आहेत. रेग्युलर इंटरवलला इंटरप्शन्स असतात. त्या इंटरप्शनला म्हणायचं नोड ऑफ रॅनवियर. नोड ऑफ रॅनवियर. जर मायलिनेटेड नर्व फायबर्स असतील तर त्या ठिकाणी मायलिनचं शीत असतं, फॅटी कंपाऊंडचं मायलिनचं शीत असतं. जर मायलिनचं शीत असेल यामध्ये तर त्याला मायलिनेटेड मेडुलेटेड नर्व फायबर म्हणतो आपण. आणि नसेल तर नॉन मायलिनेटेड म्हणतो. Axon ends into short processes called as teledendrites, axon terminals. आणि या ठिकाणी एक सिनॅप्टिक नॉब आहेत. इथं गॅप तयार होतात, सिनॅप्टिक गॅप असतात. तिथून इम्पल्स, मोटार इम्पल्स कॅरी करण्याचं एक्झॉन काम करणार. तिथं गॅप आहे, सिनॅप्टिक गॅप आहे. तो गॅप न्यूरोट्रान्समीटरनं भरून काढला जाईल आणि इम्पल्स पुढच्या भागाकडे पाठवला जाईल. अशा प्रकारे इथं स्ट्रक्चर आहे. आता शॉर्ट फायबर्स दॅट प्रोजेक्ट आउट ऑफ सेल बॉडी कॉल्ड ॲज डेंड्रॉन्स. Sub branches of dendron are called as dendrites. They transmit impulses toward cell body. Cell body कडे sensory impulses transmit करण्याचं काम करतात. इथून एक लॉंग प्रोसेस अराइज होते, त्याला आपण नर्व फायबर किंवा एक्झॉन म्हणतो. A long fiber which transmit impulse away from the cell body. मोटार impulse घेऊन जातं. The branching of axon is axonite. Each axonite ends as a bulb-like structure called as synaptic knobs. So this neuron is structural and functional unit of nervous system. या न्यूरॉन मध्ये ऍक्च्युअली चालतं कसं काम? इरिटॅबिलिटी, रिस्पॉन्सिव्हनेस, याच्यासाठी न्यूरॉन अतिशय महत्वाचे आहेत. वातावरणामध्ये जो बदल होतो, मग ते बॉडीच्या बाहेरच्या वातावरणात असो, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मध्ये असो किंवा इंटरनल एन्व्हायरमेंट मध्ये असो, चेंज इन एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज स्टिम्युलस. हा स्टिम्युलस आपली जी ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत, बघा आपलं लिटरेचर सांगतं पंच ज्ञानेंद्रिय.
प्रत्येक ज्ञानेंद्रियानं काय करायचं हे ठरलंय. डोळ्यांनी काय करायचं, नाकाने काय करायचं, जिभेनी काय करायचं, स्किननी काय करायचं, कानाने काय करायचं हे ठरलेलं आहे. कारण अनेक प्रकारचे बदल वातावरणात होतात. त्या प्रकारचे बदल रिसीव्ह करण्यासाठी आपल्याला हे रिसेप्टर्स ज्ञानेंद्रिय दिलेत. ते काय करतात, बदल रिसीव्ह करतात आणि त्याचं रूपांतर सेन्सरी इम्पल्स मध्ये करतात. आणि तो सेन्सरी इम्पल्स डेंड्रॉन मार्फत एक्झॉन कडे सायटॉन कडे सेल बॉडी कडे पाठवला जातो. सेल बॉडी त्याचं अनालिसिस करणार आणि मोटार इम्पल्स बनवणार. काय करायचं याचं सोल्युशन देणार आणि तो मोटार इम्पल्स या एक्झॉन मधून पुढे जाणार, पुढे जाणार, पुढे जाणार आणि त्याच्याप्रमाणे मसल्स किंवा ग्लँड्स रिस्पॉन्स देत असतात. हे न्यूरॉन्स 3 टाईपचे आहेत. मल्टीपोलार न्यूरॉन्स, ज्याच्यामध्ये एक एक्सॉन, 2 किंवा जास्त डेंड्रॉन्स आहेत. जसं इथं मल्टीपोलार न्यूरॉन्स आपल्याला दिसतो. आपल्या सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये मोठ्या प्रमाणावर मल्टीपोलार न्यूरॉन्स असतात. बायपोलार न्यूरॉन मध्ये हा सायटॉन आहे, त्याच्या एका बाजूनं एक्सॉन, एका बाजूनं डेंड्रॉन. एक एक्सॉन, एक डेंड्रॉन. आपल्या डोळ्यामध्ये, रेटिनामध्ये अशा प्रकारचे न्यूरॉन असतात, त्यांना बायपोलार न्यूरॉन्स म्हणायचं. युनिपोलार न्यूरॉन, असे न्यूरॉन आपल्या मध्ये एम्ब्रॉनिक स्टेज मध्ये पाहायला मिळतात आणि आपला जो स्पायनल कॉर्ड आहे तिथेही हे न्यूरॉन्स असतात. एक एक्झॉन फक्त त्यामध्ये असतो, एक एक्झॉन त्यामध्ये आहे. असे युनिपोलार, बायपोलार, मल्टीपोलार न्यूरॉन्स आपल्यामध्ये आहेत. आता जे एक्झॉन आहेत आपण चर्चा केलेली आहे, याच्यावरती जर फॅटी कंपाऊंडचं मायलिनचं शीत असेल तर मायलिनेटेड आणि मायलिनेटेड नर्व फायबर असेल तर इम्पल्स कॅरी करण्याचा स्पीड 130 मीटर पर सेकंद ॲव्हरेज स्पीड एवढा आहे. आणि नॉन मायलिनेटेड नर्व फायबर असेल तर त्याचा स्पीड साधारण 0.5 to 2 मीटर पर सेकंद एवढा कमी आहे. आपल्याकडं इलेक्ट्रिक वायर असतात, जेवढं त्याच्यावरती कोटिंग जास्त तेवढा स्पीड जास्त कंडक्ट होणार, ते करंट जास्त कंडक्ट होणार. तेच प्रिन्सिपल इथं आहे. मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड पहा. इट इज एनव्हलप्ड विथ श्वान सेल्स विथ अ मायलिन शीथ अराउंड द एक्झॉन. एक्झॉनच्या वरती मायलिनचं शीथ असेल तर त्याला आपण मायलिनेटेड मेडुलेटेड म्हणतो. फाउंड इन स्पायनल अँड क्रॅनियल नर्व्स. ज्या नर्व्स आपल्या आहेत, क्रॅनियल आणि स्पायनल नर्व्स, त्यामध्ये मायलिनेटेड आहेत. व्हाईट कलर्ड एरिया फॉर्म्ड ऑफ मायलिनेटेड नर्व फायबर कॉल्ड ॲज व्हाईट मॅटर. हा जो पार्ट आहे एक्झॉनचा तो व्हाईट कलरचा दिसतो म्हणून त्याला व्हाईट मॅटर म्हणायचं. आणि सायटॉन ग्रे कलरचा दिसतो म्हणून त्याला ग्रे मॅटर म्हणायचं. The gaps between two adjacent myelin sheath are called as. या मायलिन शीथ मध्ये जे गॅप दिसतात ना, तर याला आपण नोड्स ऑफ रॅन्वियर म्हणतो. हे नोड्स ऑफ रॅन्वियर आहेत, नोड्स ऑफ रॅन्वियर आहेत, नोड्स ऑफ रॅन्वियर आहेत. सॉल्टेटरी ऍक्शन इम्पल्स जाताना
सॉल्टेटरी ऍक्शन या ठिकाणी दिसते. हे नोड्स ऑफ रॅन्वियर आहेत. हे श्वान सेल्स प्रेझेंट बट नो मायलिन शीथ नॉन मायलिनेटेड मध्ये. ग्रे कलर्ड एरिया विदाउट मायलिन शीथ कॉल्ड as gray matter. These are found in autonomous nervous system and somatic neural system. नॉन मायलिनेटेड चा स्पीड किती आहे? 0.5 to 2 मीटर पर सेकंद.